नार्वेकर यांनी लोकशाहीचा खून कसा केला हे संपूर्ण जगानं बघितलंय। वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात मतदारसंघाच्या तमाम शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या निर्णयाच्या विरुद्ध निषेध दर्शवलाय। वास्तविक पाहता पक्ष कुणाचा आहे, कोणी निर्माण केला, त्याची घटना काय सांगते, त्याची घटना कोणी तयार केली हे संपूर्ण देशाला माहीत असताना, विधानसभा अध्यक्षांना सुद्धा माहीत असताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल देऊन एक प्रकारे लोकशाहीची प्रतारणा करून हत्या केल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय। या घटनेचा विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचा आणि त्यांच्या कृतीचा आम्ही पक्षांच्या वतीने जाहीर निषेध करतो। या प्रसंगी उद्धव मराठे, उपजिल्हा प्रमुख रमेश बाफना, शेतकरी नेते, ज्येष्ठ शिवसैनिक ॲडव्होकेट अभय पाटील, अनिल सावंत, शहर प्रमुख पाचोरा, ॲडव्होकेट दीपक पाटील, शहर प्रमुख पाचोरा, ज्येष्ठ शिवसैनिक भरत खंडेलवाल, दादाभाऊ चौधरी, पप्पू राजपूत, संजय जडे, खंडू चौधरी, संदीप जैन, उपजिल्हा युवाधिकारी, भूपेश सोमवंशी, तालुका युवाधिकारी, हरीश देवरे आणि मनोज चौधरी, शहर युवाधिकारी पाचोरा, अधिकार पाटील, अनिल परदेशी, भाऊसाहेब पाटील, ज्ञानेश्वर चौधरीसह समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। काल जो काही निर्णय लागलेला आहे हा अतिशय चुकीचा निर्णय आहे। शिवसेना ही खरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे। न्याय व्यवस्थेचा खून झालेला आहे हे आपण म्हणू शकतो। सर्वसाधारण मनुष्य जो आहे, ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल, हा निकाल कुणालाही आवडलेला नाही। त्याच्यामुळे आम्ही नार्वेकरांचा या ठिकाणी त्यांचा पुतळ्याचं दहन करून आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच शेवटी विजय होणार आहे, ही काळ्या दगडावरची रेष आहे। आज जरी त्यांनी कितीही जल्लोष साजरा केला असेल, फटाके फोडले असतील, मेढे भरवले असतील, परंतु तो आनंद हा त्यांचा क्षणभंगूर असणार आहे, थोड्या दिवसापुरता आहे। या येणाऱ्या तुम्ही आत्ता इलेक्शन लागू द्या किंवा ऑक्टोबरमध्ये लागू द्या, विजय हा महाविकास आघाडीचाच होणार आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा होणार आहे। हे मला आज या ठिकाणी सांगावंसं वाटतं आहे, कारण की हा जो काही निकाल लागलेला आहे हा न्याय व्यवस्थेच्या विरोधातला निकाल आहे आणि आम्ही उद्धव साहेब हे सुप्रीम कोर्टात जातील, तिथं नक्कीच त्यांना न्याय मिळणार। हे संपूर्ण जगात हा विषय गाजलेला आहे। त्याच्यामुळे या नार्वेकरांचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। वैशाली ताई, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बिगन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, जळगाव। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।